आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या वाळू धोरणाला मान्यता मिळाली। सरकारी बांधकामांसाठी आता कृत्रिम वाळूचा वापर करण्यात येणार आहे। या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी माहिती दिली। दरम्यान दगडापासून माती तयार करण्यासाठी नवा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे। तर जितकी मागणी तितकी वाळू पुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचंही बावनकुळेंनी सांगितलं। निविदा पद्धतीने आता मोठ्या प्रमाणावर वाळू घाटाचं संचालन होणार आहे। जी जुनी डेपो पद्धती आहे ती डेपो पद्धती बंद केली आहे आणि आता डेपो जिथे सुरू आहे ते त्या काळाकरता सुरू राहतील जेवढ्या काळाकरता दिले आहे। परंतु या राज्यात आता डेपो पद्धती बंद झाली। आता लिलाव पद्धतीने या ठिकाणी 2 वर्षाचा लिलाव एका रेती घाटाकरता करून उपविभागात जेवढे रेती घाट आहे ते एकत्र करून 2 वर्षाचा लिलाव आणि खाडी पात्राकरता मात्र 3 वर्षाकरता आता ही मान्यता आपण देतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।